तर ठाण्यानंतर आपण जातोय कोल्हापूरमध्ये। तर कोल्हापूरचं वैभव असलेल्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली होती। या ठिकाणी झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली। नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या घटनेवरून दुःख व्यक्त करताना ही वास्तू पुन्हा दिमाखात उभी राहील असं आश्वासन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय। तसंच या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं कळतंय। हे नाट्यगृह उभं राहणं पुन्हा हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आयुक्त आणि कलेक्टर यांनी मला माहिती दिलेली आहे की याचं इन्शुरन्स देखील काढला होता विमा आणि तो 5 कोटीचा विमा आहे आणि त्याचबरोबर या संपूर्ण जशी वास्तू होती पूर्वी तशी वास्तू पुन्हा उभी करण्यासाठी त्यांनी एस्टिमेशन केलेलं आहे 25 कोटीचं। त्यामुळे यामध्ये 20 कोटींची आवश्यकता आहे। सरकार शेवटी सर्वसामान्यांच्या भावनांचा आदर करणारं सरकार आहे, त्यामुळे 20 कोटी रुपये सरकारच्या वतीने या नाट्यगृहाला दिले जातील।